हॅलो फ्रेंड्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत NMMS परीक्षेसाठीचे जे संकीर्ण प्रश्न असतात म्हणजे मिक्स्ड प्रश्न असतात ते बघूयात. तर एक लेक्चर ऑलरेडी आपण त्याच्यामध्ये 5 एक्झाम्पल सॉल्व केलेले आहेत. तर पुढचं एक्झाम्पल आपण ह्या लेक्चरमध्ये बघूयात. जर पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की जाऊन पहा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघूयात प्रश्न काय आहे. एका परीक्षेत प्रत्येकी 2 गुणांचे 50 प्रश्न होते. प्रत्येक बरोबर उत्तरास 2 गुण मिळतात व चुकलेल्या प्रत्येक उत्तराचे हाफ गुण कमी होतात. निशांतने सर्व प्रश्न सोडवून 70 गुण प्राप्त केले तर प्रश्न काय, निशांतची किती उत्तरे बरोबर आली. आता बघा, प्रत्येकी 2 गुणांचे किती प्रश्न आहेत, 50 प्रश्न आहे. म्हणजे समजलं तुम्ही, जर समजा निशांतचे किती उत्तरे बरोबर आलेली आहेत. जर समजलं x उत्तरे बरोबर आलेली आहेत, x उत्तरे निशांतची बरोबर आलेली आहेत. ठीक आहे. जर x उत्तरे बरोबर आलेली असतील तर त्याला बरोबर उत्तराचे मार्क्स किती भेटले, बरोबर उत्तराचे गुण किती भेटले, बरोबर उत्तराचे गुण किती भेटले. एक जर प्रश्न बरोबर आला तर त्याला 2 मार्क मिळतात. म्हणजे असे x प्रश्नांचे किती झाले, 2x झाले. ठीक आहे. मग आता बघा, चुकीची उत्तरं आता x उत्तरे बरोबर आली म्हणजे चुकीची उत्तरे किती असणार आहेत. चुकीची उत्तरे टोटल किती प्रश्न आहेत, 50. त्यातली x बरोबर आहेत. म्हणजेच 50 मधून जर x मायनस केलं तर काय होईल की तुमची ही उत्तरे काय आहेत, चुकलेली आहेत. आता या चुकीच्या उत्तरांचे गुण किती असणार आहेत. एका प्रश्नाला अर्धा गुण कमी होतो. तर अशा 50 वजा x प्रश्नांचे किती गुण कमी होतील, तर 1/2 गुणिले 50 वजा x. हे कसं आलं समीकरण, एका प्रश्नाला अर्धा गुण कमी होतो. तर अशा एवढ्या प्रश्नाला 50 वजा x प्रश्नाचे गुणिले 1/2 म्हणजे अर्धा, असे एवढे गुण कमी होतील. आता बघा, एकूण गुण प्राप्त किती झाले हे कसं काढणार. एकूण प्राप्त गुण बरोबर किती असणार आहे, बरोबर उत्तरांचे गुण वजा चुकीच्या उत्तरांचे गुण असणार आहेत. वजा चुकीच्या उत्तरांचे गुण. आता बघा, इथं बरोबर उत्तरांचे गुण किती आहेत, 2x म्हणजेच 2x मिळतात. वजा चुकीचे उत्तर किती झाले. आता बघा, याच्यामध्ये 1/2 ब्रॅकेटमध्ये 50 वजा x आणि त्याला एकूण किती गुण भेटलेले आहेत, तर 70 गुण. हे असं तुम्हाला समीकरण भेटलेलं आहे. बरोबर उत्तराचं गुण वजा चुकीच्या उत्तराचे गुण. आता बघा, इथं 2x वजा, आता हा 1/2 या ब्रॅकेटमध्ये गेला तर काय होईल, हा 25 होईल. म्हणजेच 50ला जर 1/2 गुणलं तर 25 येतं, वजा 1/2 आहे असं. आता बघा, इथं 2x वजा, आता 2x वजा 25 वजा होईल अधिक 1/2 आणि हा इकडे 70 आहे असं. आता बघा, इथं हा वजा 25 आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक 25 होईल. म्हणजे 70 अधिक 25 होईल आणि इथं काय होईल, 2x अधिक 1/2. आता काय, इथं छेद समान करून घेऊयात. इथं काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे. इथं 2नी गुणलं आणि या पूर्ण याला जर 2नी गुणलं तर छेद समान होईल. म्हणजे इथं होतील 4x/2 अधिक इथं काय होईल, 1/2. म्हणजेच टोटल किती झाले, 4x अधिक x किती झाले, 5x/2. आणि इथं 70 अधिक 20 किती होतात, 7 आणि 2 9, 95 बरोबर 5x/2. म्हणजे हे किती झाले, 95 गुणिले 2 बरोबर किती होतात, 5x होतात. 5 दोन्ही 10, 9 दोन्ही 18 आणि 19 बरोबर 5x होतील. आता बघा, 190ला जर दोन्ही साईडला जर 5-5नी भागलं तर किती होतं, 190 भागिले 5 बरोबर x होईल. आता यांचा भागाकार केला तर 5 एके 5, 5 एके 5, 5 2 10, 5 त्रिक 15, खाली राहतात 4, 5 40. म्हणजेच x बरोबर किती झाले, 38 आलेले आहेत. ठीक आहे. x बरोबर किती आले तुमचे, 38 आले. म्हणजेच x हे आपण काय समजलेलं होतं, x ही बरोबर उत्तरे समजलेली होती. म्हणजेच तुमची एकूण किती उत्तरे बरोबर आलेली असणार आहेत, x उत्तरे बरोबर आलेली आहेत. ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, 38 उत्तरे बरोबर आली. आता काय विचारलंय दुसरा प्रश्न त्याच्यामधलाच, निशांतची उत्तरे किती चुकलेली आहेत. आता बरोबर उत्तरे किती आहेत, 38. टोटल प्रश्न किती आहेत, 50. 50 मधून जर बरोबर उत्तरं वजा केली तर राहिलेले किती येतात बघा, 12 प्रश्न काय आहेत, चुकलेले आहेत. 12 प्रश्न हे चुकलेले आहेत. म्हणजे उत्तर चुकलेली किती आहेत, 12 आणि बरोबर किती आलेली आहेत, तर 38 उत्तरे ही
बरोबर आलेली आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा प्रश्न तुम्हाला सॉल्व करावा लागेल. अजून एकदा बघूयात आपण काय केलं. आता तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे की एका प्रश्न जर बरोबर आला तर 2 गुण मिळतात आणि चुकला तर अर्धा गुण कमी होतं. अशा प्रकारे टोटल प्रश्न आहेत 50 आणि निशांतचं सर्व प्रश्न सोडवून त्याला मिळालेले मार्क किती आहेत तर 70 मार्क आहेत. अशा प्रकारच्या एक्झाम्पलमध्ये काय केलं आपण की किती उत्तरे बरोबर आली आहेत ते एक एक्स मानलेलं आहे. बरोबर उत्तराचे गुण किती आहेत 2x. चुकीच्या उत्तराचे गुण किती आहेत 50 वजा x. म्हणजेच 50 वजा x काही चुकीची उत्तर आहेत. मग त्याचे गुण किती झाले 1/2 गुणिले 50 वजा x. आता टोटल त्याला मिळाले आहेत 70 गुण. त्यातले 2x वजा ब्रॅकेटमध्ये काय हे चुकीची आणि हे बरोबर मिळाल्यानंतर म्हणजे मायनस करतात ते सॉल्व केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल x बरोबर किती भेटलं 38 भेटलं. म्हणजेच बरोबर उत्तरं किती आली आहेत 38 आणि उत्तरं चुकली किती आहेत तर 12 उत्तरं चुकलेली आहेत. पुढचा प्रश्न बघा. एका परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी इंग्रजी विषयात पास झाले व 65 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झाले तर दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता एका परीक्षेमध्ये 80 विद्यार्थ्यांपैकी काय होतात टोटल विद्यार्थ्यांची संख्या किती आहे एकूण विद्यार्थी किती आहेत एकूण विद्यार्थी हे किती आहेत 80 आहेत. तर 55 विद्यार्थी इंग्रजी विषयामध्ये पास झालेले आहेत. इंग्रजी विषयामध्ये किती विद्यार्थी पास झाले 55 विद्यार्थी आणि 65 विद्यार्थी गणितामध्ये पास झाले. गणित विषयामध्ये पास झाले 65 विद्यार्थी. तुम्हाला काय विचारले दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता बघा दोन्ही विषयात किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले हे जर काढायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल पहिल्यांदा. आता बघा दोन्ही विषयात जर समजा दोन्ही विषयामध्ये समजलं तुम्ही दोन्ही विषयात x विद्यार्थी पास झाले. ठीक आहे, मग आता बघा एकूण विद्यार्थ्यामधून जर तुम्ही हे इंग्रजीचे विद्यार्थी अधिक गणिताचे विद्यार्थी जे पास झालेले आहेत ते मायनस केले तर काय होतील दोन्ही विषयात मिळून किती विद्यार्थी पास झाले हे भेटतील. म्हणजे इथं काय भेटणार आहे x भेटणार आहे. बरोबर आहे. आता एकूण विद्यार्थी किती आहेत 80. सॉरी तुम्हाला इथं काय करावं लागेल इथं अधिक ह्याच्यामधून तुम्हाला हे वजा करावं लागेल एकूण विद्यार्थी. म्हणजे काय आहे की एकूण विद्यार्थी बघा आता इथं काय आहेत इंग्रजीमध्ये किती विद्यार्थी आहेत 55 अधिक याच्यामध्ये किती आहेत 65 त्याच्यामधून काय केले 80 वजा केले म्हणजे किती झाले 5 आणि 5 10 6 आणि 5 11 आणि 12 वजा म्हणजेच किती 40 विद्यार्थी असे आहेत की काय झालेत ते दोन्ही विषयात म्हणजे ते काय केलेत की इंग्रजीमध्ये पण पकडले गेलेले आहेत आणि गणितामध्ये पण पकडले गेलेले आहेत. त्यामुळे तुमचं उत्तर असणार आहे 40. कसं केलं अजून एकदा बघा. एकूण विद्यार्थी आहेत. आता एकूण विद्यार्थ्यांपैकी 55 विद्यार्थी असे आहेत की ते इंग्रजीमध्ये पास झालेले आहेत आणि 65 विद्यार्थी असे आहेत की गणितामध्ये पास झालेले. तुम्हाला काय विचारले की दोन्ही विषयात मिळून किती विद्यार्थी पास झालेत हे काढायचं आहे. आता ते कसं काढाल. आता इंग्रजी आणि गणित या दोघांमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ते दोन्हीमध्ये पण पास झालेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं की इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयामध्ये सेपरेट पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांची बेरीज केली आणि त्याच्यामधून काय केलं हा 120 आला त्यांची बेरीज केल्यानंतर. पण ह्या 120 मध्ये असे विद्यार्थी आहेत की जे दोन्हीमध्ये पण मोजले गेलेले आहेत. म्हणजेच असे विद्यार्थी आहेत की ज्यांना इंग्रजी आणि गणित या दोन्ही विषयामध्ये पास झालेले आहेत. मग त्याच्यासाठी काय करायचं की टोटल 80 विद्यार्थी आहेत तर ते 80 जर वजा केलं तर 40 विद्यार्थी असे आहेत की ते काय झालेले आहेत दोन्ही विषयात पास झालेले आहेत. त्याच्यामुळं 40 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न बघा. मोहनने एक सायकल 840 रुपयास विकल्यास त्याला जो नफा होतो त्याच्या निम्मा तोटा ती सायकल 600 रुपयास विकल्याने होतो तर सायकलची खरेदी किंमत काय हे तुम्हाला विचारलेलं आहे. आता मोहनने काय केलेली आहे एक सायकल 840 रुपयास विकलेली आहे. म्हणजे समजा त्या सायकलची खरेदी किंमत माहिती आहे का नाही आहे तुम्हाला माहिती. म्हणजे समजा x रुपये ही काय आहे सायकलची खरेदी किंमत आहे. ठीक आहे. जर ती सायकल 840 रुपयास विकली आणि दुसरीकडे काय आहे ती किती रुपयास विकली आहे 600 रुपयास ही त्याची विक्री किंमत आहे. इथं काय होतोय त्याला नफा होतोय आणि इथं काय होतोय तोटा होतोय. आता हा नफा कसा काढाल विक्री किंमत वजा खरेदी किंमत केली की तुमचा नफा भेटेल आणि इथं काय असणार आहे तुमची खरेदी किंमत वजा विक्री किंमत केली की तुम्हाला काय भेटणार आहे याचा तोटा भेटणार आहे. आता हा नफा जेवढा नफा होतोय त्याच्या काय होतोय की निम्मा तोटा होतोय. म्हणजे नफा आणि तोटा हा कसा होतोय हा निम्मा होतोय. म्हणजे नफ्याचा जर हाफ केला तर काय होतोय
तोटा होतोय. ठीक आहे, म्हणजेच काय, नफा आणि तोटाचं रिलेशन काय असणार आहे, नफा आणि हा तोटा असणार आहे. म्हणजे तोट्याची जर डबल केली तर तेवढा नफा होते. आता नफा किती झालेला आहे तुम्हाला, 840 वजा एक्स, आणि तोटा किती आहे, 2 गुणिले हे एक्स वजा 600 आहे. आता हे फक्त इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायचं आहे. हे कसं आलं बघा, नफ्याचं निम्मी केली तर काय होतोय, तोटा होतोय. म्हणजे हा 2 जर इकडे गेला तर काय होणार आहे, नफा बरोबर 2 वेळा जर तोटा केला, म्हणजे तोट्याची जर डबल केली तर तेवढा काय होतो, नफा होतो. किंवा नफ्याची हाफ केली तर काय होतो, तोटा होतो. हे त्याचं मीनिंग आहे. आता 2 गुणिले एक्स म्हणजे 2x वजा 6 गुणिले 2 12, 1200 होतात. इथं काय होतात, 840 वजा एक्स होईल. नंतर काय केलं, हा वजा 1200 इकडे गेल्यानंतर काय होईल, अधिक 1200 होईल. म्हणजे इथं काय होतो, अधिक 1200 वजा 2x, हा अधिक काय होईल, इकडं x होईल. म्हणजे हा होतो 3x. इथं काय होतो, 1200 अधिक 840 होतात. म्हणजे काय होईल बघा, 0 4 8 आणि 2 10, आणि इथं 2 2 0 4 0. आता हा 3 काय होईल, इकडे भागाकाराला जाईल. म्हणजे हा काय होईल, इथं कॅन्सल होईल. 3 1 3 3 6 18 2 3 8 24 आणि 0. म्हणजे x बरोबर किती आलं तुमचं, 680 आलं. म्हणजेच तुम्हाला काय विचारलं आहे की त्या सायकलची खरेदी किंमत किती. तर त्या सायकलची खरेदी किंमत ही किती असणार आहे, तर 680 रुपये ही त्या सायकलची खरेदी किंमत असणार आहे. जर तुम्ही पद्धतशीर उत्तर काढलं तर तुम्हाला अगदी इझिली काहीही चूक न होता तुमचं उत्तर तुम्हाला येईल. पुढचा प्रश्न बघा, ब्रॅकेटमध्ये 1 अधिक 1/2, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 वजा 1/2, 1 अधिक 1/3, 1 वजा 1/3, 1 अधिक 1/4, 1 वजा 1/4 बरोबर प्रश्नचिन्ह. तर तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे विचारलेलं आहे. आधी पहिल्यांदा तुम्ही ब्रॅकेट सॉल्व करून घ्या. आता इथं काहीच नाही आहे, म्हणजे एक आहे, याला जर 2 निघून तर हे काय होतात, समान होतात. इथं काय होईल, 2, इथं होईल 2, आणि इथं हा 1, 3/2 होईल. म्हणजे ह्या ब्रॅकेटचं उत्तर काय येतं, 3/2. आता पुन्हा सेम इथं काहीच नाही आहे, म्हणजे इथं 2 निघूनलं आणि इथं 2 निघूनलं. 2 वजा 1 किती होतात, 1 होतात, आणि इथं काय होतात, 2 आहे असं राहतील. पुढे बघा, इथं 1 आहे, म्हणजे इथं 3 निघुणावं लागेल, आणि इथं पण 3 अधिक 1 किती होतात, 4, आणि इथं भागिले 3. पुन्हा इथं 3 निघुणा, आणि इथं पण 3 निघुणावं लागेल तुम्हाला. 3 वजा 1 होतात 2, 2/3 हे. इथं 4 निघुणावं लागेल, आणि इथं पण 4 निघुणावं लागेल. 4 अधिक 1 5, आणि 5/4 होतील. पुन्हा इथं काय होतील, 3/4. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हे काय झालं, या सगळ्यांमध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलेलं आहे. आता बघा इथं काय होईल, ह्या 2ला हा 2 गेला, नंतर या 3ला हा 3 कॅन्सल आउट होईल. नंतर बघा हा 4ला हा 4 गेला. आता काय राहतं खाली, 1 गुणिले 5 गुणिले 3 राहतात, आणि इथं काय राहिले बघा, 2 गुणिले 3 गुणिले 4 राहतात. आता याच्यामध्ये बघा, ह्या 3ला हा 3 कॅन्सल आउट करायचा राहिला होता आपला, 5/8. म्हणजेच याचा जर भागाकार केला तर 0.8 संग 48 खाली राहतात 2, 8 2 16, आणि 8 45, म्हणजे 0.625. 0.625 हे तुमचं उत्तर असेल. अगदी सोप्या पद्धतीनं, म्हणजे बेसिक तुम्हाला जर बेरीज वजाबाकी येत असेल तर तुम्हाला हे उत्तर अगदी लगेच सॉल्व करता येईल. जर आत्तापर्यंतच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज पाहता येतील. थँक्यू.